नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण पारंपरिक पद्धतीने गव्हाची कुरडई कशी बनवावी ते पाहणार आहोत। गव्हाचं चीक काढण्यापासून ते शिजवण्यापर्यंत कंप्लीट प्रोसेस आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बऱ्याच जणांना गव्हाची कुरडई बनवणं किचकट वाटते, पण जर तुम्ही या स्टेप्सनी जर कुरडई बनवून पाहिलं तर कोणालाही सहज जमेल। ही कुरडई खायला तर खूप मस्त लागते, फक्त करण्याचीच तेवढी मेहनत आहे। पण वर्ष 2 वर्ष संपेपर्यंत आपण याचा वापर करू शकतो आणि जेव्हा पाहिजे आपण तेव्हा हे तळू शकतो। आणि ही माझ्या आईची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। चला तर आपण रेसिपी पाहूया। कुरडईसाठी मी 1 किलो लोकून गहू घेतलेले आहे। नॉर्मल चपातीसाठी आपण जे गहू वापरतो तेच गहू घेतलेले आहेत। शक्यतो चांगल्या प्रतीचा आपण गहू घ्यायचा आहे आणि आता हे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। कुरडईसाठी जुनावाला गहू असेल तर ते आपल्याला वापरायचं आहे। आता हे 2-3 वेळेस धुवून झाल्यानंतर भरपूर पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला 24 तासासाठी ठेवून द्यायचं आहे। आता 1 दिवस कंप्लीट झालेला आहे। दुसऱ्या दिवशी आता मी ओपन करत आहे आणि पाणी बघा तुम्ही फसफसलेलं आहे। एका दिवसामध्ये गहू बघा छान फुललेला आहे, टपोरा दिसत आहे। आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि पुन्हा फ्रेश पाणी ॲड करायचं आहे आणि पुन्हा एका दिवसासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आता तिसऱ्या दिवशी आपण हे ओपन करून पाहिलेलं आहे आणि आता भरपूर फेस आता आपल्याला दिसत आहे। पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि भरपूर पाणी टाकून पुन्हा 1 दिवसासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। 3 दिवस गहू भिजल्यानंतर आता चौथ्या दिवशी आपण हे वाटणार आहोत। आता गव्हामध्ये बघा पांढरा चीक तुम्हाला दिसत असेल, कारण 3 दिवस भिजल्यानंतर गहू फुटल्या गेले होते। आता हे स्वच्छ हलक्या हाताने 1-2 वेळेस धुवून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। गहू वाटण्या अगोदर आपण तेल लावून घेणार आहोत। चाळणीला आणि मिक्सरच्या भांड्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। गव्हाचं चीक खूप चिकट असते आणि आपण वाटतेवेळी मिक्सर भांड्याला चिटकू नये म्हणून आपण हलकं तेल लावून घेणार आहोत। खूप जास्त तेल लावायचं नाही, हलकंच तेल लावून घ्यायचं आहे। आता बॅचेसमध्ये आपल्याला थोडं गहू घेत आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मिक्सर भांड्यामध्ये मावेल तेवढंच गहू टाकून आता हे आपल्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे। खूप जास्त फिरवायचं नाही, पल्स करत 1-2 वेळेसच हे फिरवायचं आहे। हलका गहू फुटल्यासारखा झाला की आपल्याला हे मिक्सर बंद करायचं आहे आणि आता हे आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे। गहू वाटतेवेळी बारीक अजिबात वाटायचं नाही, नाहीतर आपले कुरड्या लालसर होतात। आपल्याला पांढरे शुभ्र कुरड्या बनवायच्या आहेत, कारण गव्हाचा कोंडा त्या चिकामध्ये येतो। त्यामुळे हलकसंच आपल्याला 1-2 वेळेस पल्स करून हे वाटून घ्यायचं आहे। फक्त गहू आपले फुटले पाहिजे इतपतच आपल्याला मिक्सर फिरवायचं आहे। आता थोडंसं हे पाणी टाकून हे मी धुवून घेत आहे। आता पूर्ण गहू वाटून झालेला आहे आणि 3 दिवस छान भिजले होते गहू, त्यामुळे पटकन वाटलं गेलेलं आहे। खूप जास्त वेळ लागत नाही वाटण्यासाठी। आता आपल्याला भरपूर पाणी टाकून यामधलं चीक काढून घ्यायचं आहे। हाताने स्मॅश करत करत आपण संपूर्ण चीक काढून घेणार आहोत। गव्हाचं चीक काढण्याची प्रोसेस थोडंसं वेळखाऊ आहे, पण एकदा का चीक तयार झालं तर मग कुरड्या आपले मस्तच होणार। गव्हाचा कोंडा आपल्याला व्यवस्थित पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून चीक आपलं छान निघेल। कोंडा आणि चीक आपण असं सेपरेट करून घेत आहोत आणि आपल्याला नंतर हे गाळून घ्यायचं आहे चीक। आता हे सर्व आपण अशा प्रकारे सर्व करून घेतलेलं आहे। आता हे चीक आपल्याला गाळून घ्यायचं आहे, त्यासाठी मी स्टीलचं असं एक उंच भांडं घेतलेलं आहे आणि त्याला एक सुती कापड बांधून घेतलेलं आहे आणि त्यावर अशी एक चाळणी आपल्याला ठेवायची आहे। त्याला चाळणीला आपण आधीच तेल लावून घेतलेलं आहे। आता हे चीक आपल्याला गाळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गाळून घेतल्यामुळे कोंडा पूर्ण वर राहतो आणि चीक आपलं खाली डब्यामध्ये जमा होते आणि कोंडा आपला चिकामध्ये जाऊ नये म्हणून आपण ही डबल स्टेप करत आहोत। आणि आता हे आपल्याला छान व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे। बारीक बारीक कोंडा पूर्ण वर राहतो। आता हे आपल्याला पुन्हा एकदा चीक पुन्हा पाण्यातून एकदा काढून घ्यायचं आहे, कारण या गव्हाच्या कोंड्यामध्ये अजून चीक निघतो। होईल तेवढं आपण गव्हाचं चीक आपण काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता भरपूर पाणी टाकून पुन्हा छान स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे चीक असेल तेवढं बाहेर येईल। कोंडा पूर्ण हाताने पिळून आपल्याला हे चीक काढून घ्यायचं आहे आणि जे चिकाचं पाणी आहे ते आपल्याला डब्यात गाळून घ्यायचं आहे। आता हे दुसऱ्या वेळी आपण हे चीक काढून घेतलेलं आहे। चिकाचं पाणी पुन्हा गाळून घ्यायचं आहे आपल्याला। पांढरं पाणी निघत आहे म्हणजे गव्हामध्ये भरपूर चीक शिल्लक राहिलेलं होतं। आता आपण हे सर्व गाळून घेऊया। आता हे उरलेला कोंडा पुन्हा एकदा आपण स्मॅश करून घेणार आहोत आणि एकदा पुन्हा पाण्यातून काढणार आहोत। असं हे तिसऱ्यांदा मी करत आहे। आता भरपूर पाणी टाकून आपल्याला एकदा स्मॅश करून घ्यायचं आहे आणि होईल तेवढं चीक आपण बाहेर काढूया। आता हे चीक मी गाळून घेत आहे आणि वर राहिलेला कोंडा बाजूला करून घेणार आहे। बारीक कोंडा पहा असा वर राहिलेला आहे। चीक आता संपूर्ण गाळून झालेला आहे। चीक काढून झाल्यानंतर वर भरपूर कोंडा राहिलेला आहे आणि या कोंड्यापासून एक छान रेसिपी पण आपण नंतर पाहूया। बरेच जण हे कोंडा फेकून देतात, पण यापासून तोंडी लावण्यासाठी खारोड्या भातोड्याही केले जातात, पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त कुरड्या करणार आहोत। चीक पूर्ण गाळून झाल्यानंतर कापड आपल्याला
अलगद काढून घ्यायचा आहे। कोंडा आपला या चिकामध्ये पडला नाही पाहिजे। पांढरे शुभ्र कुरड्या होण्यासाठी आपला चीक छान असला पाहिजे। यामध्ये अजिबात कोंडा गेला नाही पाहिजे। आता आपल्याला चीक कमीत कमी 1 दिवसासाठी आंबवण्यासाठी ठेवायचा आहे किंवा 10-12 तास चीक आंबवून घेतलं तरी चालेल। चौथ्या दिवशी दुपारी मी हे चीक वाटून घेतलं होतं आणि तसंच रात्रभर ठेवून दिलं होतं। आता सकाळी पहा, चीक पूर्ण खाली बसलेलं आहे आणि वर सर्व पाणी आहे। आता हे पाणी आपल्याला हळूवारपणे काढून घ्यायचं आहे। चिकाला आपल्याला अजिबात डिस्टर्ब करायचं नाही, फक्त वरवरचंच पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। जेव्हा आपल्याला असं वाटेल की चीकही पडत आहे तेव्हा आपल्याला पाणी काढणं थांबवायचं आहे आणि थोडंफार पाणी राहिलं तर तसंच राहू द्यायचं आहे। आता हे चीक बघा तुम्ही किती गठ्ठ झालेलं आहे आणि तळाला चिटकून बसलेलं आहे। आता हे पूर्ण आपल्याला गाठी मोडून घ्यायच्या आहेत। चिकाच्या बघा कशा गाठ्या आहेत आणि हे आता आपल्याला छान हे गाठ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व चीक बघा तुम्ही किती गठ्ठ आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून गाठ्या सर्व मोडून घ्यायच्या आहेत। आता हे छान मिक्स झालेलं आहे। आता हे चीक आपण मोजून घेऊया। आता एका पातेल्यामध्ये मी हे मोजून घेत आहे। एक छोटं पातेलं भरून चीक झालेलं आहे। आता आपण त्याच पातेल्याने पाणी मोजून घेऊया। आता ज्या भांड्याने आपण चीक मोजून घेतलेलं आहे सेम तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। एक मोठं पातेलं मी घेतलेलं आहे कारण आपल्याला चीक शिजवण्यासाठी थोडंसं मोठंच पातेलं लागते। आता यात पाण्याला छान उकळी आली की आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे। अंदाजे 2 चमचे मीठ मी टाकलेलं आहे। पाण्याला आता छान उकळी आलेली आहे। आता आपल्याला चीक हळूवारपणे टाकून घ्यायचं आहे। एकदम जास्त चीक एकदाच टाकायचं नाही, थोडं चीक टाकत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि सारखं ढवळणं आपल्याला चालूच ठेवायचं आहे। एका हाताने चीक टाकत आपल्याला दुसऱ्या हाताने छान ढवळत राहायचं आहे, नाहीतर चिकाची गुठळ्या होतात। आता हे आपल्याला छान हटून घ्यायचं आहे। गाठ्या आपल्याला अजिबात ठेवायचं नाही, पूर्ण आपल्याला हे गाठ्या मोडून घ्यायच्या आहेत। आता चवीला थोडंसं मीठ मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। थोडं मला मीठ कमी वाटत होतं। 20 ते 25 मिनटं झालेले आहेत। आता चीक मी थोडा वेळ 1-2 मिनटं हे झाकून ठेवलेलं आहे आणि चीकही बघा तुम्ही आता थोडंसं गठ्ठसर दिसत आहे। चीक असं पारदर्शक दिसू लागला की आपलं चीक शिजलेलं आहे असं समजावे। आणि आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता हे मी बऱ्यापैकी थंड करून घेणार आहे। आता आपल्याला सोऱ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। थोडंसंच आपल्याला लावायचं आहे, खूप जास्त लावायचं नाही, जेणेकरून आपण जेव्हा चीक यामध्ये टाकू तर आपले कुरड्या आरामात बाहेर निघतील, अजिबात चिटकून बसणार नाही। गव्हाचं चीक खूप चिकट असते आणि ते साच्याला चिटकू नये म्हणून आपण तेल लावलेलं आहे। आता प्लास्टिक कव्हरला हलकंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि प्लास्टिक कव्हरवर आपण कुरड्या टाकणार आहोत। चीक बघा तुम्ही आता बऱ्यापैकी गठ्ठ झालेलं आहे आणि हलकंसंच कोमट आहे। आता हे आपण साच्यामध्ये भरून घेणार आहोत आणि आपल्याला आता ह्याचे कुरड्या टाकून घ्यायचे आहेत। लहान मोठे ज्या आकाराचे तुम्हाला कुरड्या हवे असतील त्या आकाराचे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि 1-2च वेडे आपल्याला टाकायचे आहेत, खूप जास्त वेडे आपल्याला करायचे नाहीत। चीक थोडंसं गार झाल्यानंतरच आपण हे टाकायचं आहे। चीक आपण छान शिजवून घेतलं होतं, त्यामुळे तार बघा तुम्ही व्यवस्थित पडत आहेत, अजिबात तुटत नाही आहेत आपण कुरडे टाकते वेळी। सर्व कुरडे आता माझे टाकून झालेले आहेत आणि आता आपल्याला हे कडक उन्हामध्ये छान सुकवून घ्यायचे आहेत। सकाळी 9-10 वाजता मी हे कुरडे टाकून घेतलेले आहेत आणि आता संध्याकाळी पहा, एक साईड कुरडईची कंप्लीट सुकलेली आहे आणि आता दुसऱ्या दिवशी हे ताटामध्ये ठेवून मी हे छान सुकवून घेणार आहे। कडक उन्हामध्ये कुरड्या 2-3 दिवस छान सुकवून घेतलेल्या आहे आणि 1 किलो गव्हापासून जवळपास 80 ते 85 कुरड्या झालेल्या आहेत। कुरड्या छान सुकल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे। गव्हाची कुरडई पारंपरिक पद्धतीने आपण आज बनवलेली आहे आणि आता आपण हे तळून पाहूया। हाय गॅसवर मी आता हे तळत आहे। बघा किती छान दुप्पट फुललेलं आहे। मस्त आपली कुरड्या बनवून रेडी आहेत। पूर्ण डिटेल मी प्रोसेस या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। पारंपरिक गव्हाच्या कुरडईची रेसिपी जर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।